नमस्कार. भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत मटण करी. छान असं मटण आणलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे मटण मी. आज मी मटण कुकरमध्ये न शिजवता मी पातेल्यातच छान असं मस्त शिजवून घेणार आहे आणि छान अशी आपल्याला मसाल्याची असा छान असा रस्सा बनवायचा आहे. सुरुवात करायची आहे. मी आधी मटण शिजवायला टाकते. मटण शिजवायला टाकून घ्यायचं आहे. आता गॅसवरती पातेलं ठेवलं आहे आणि जवळजवळ 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं आहे. लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे. जवळजवळ 7-8 मी लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. मटण टाकून घेऊया आता. मटण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मटनचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मटण छान असं परतून घ्यायचं आहे. झाकण ठेवून घ्यायचं आहे 2 मिनिटासाठी. मटण परत बघून घेऊया. मटणचा कलर खूप चांगला चेंज झालेला आहे. आता आपल्याला कांदे टाकून घ्यायचे. 2 मोठ्या आकाराचे कांदे होते, मी ते कापून घेतले होते लांब लांब, ते टाकून घ्यायचे आहे. हळद टाकून घ्यायची आहे. 1 चमचा भरून मी हळद टाकून घेतली, छोटा 1 चमचा. आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकणावरती पाणी टाकून घ्यायचं आहे. छान असं पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला ते मटणमध्ये टाकून घ्यायचं आहे. पाणी गरम झालेलं आहे. आता आपण मटणमध्ये टाकून घेऊया. मटणने पण पाणी सोडलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे पाणी आता आपल्याला मटणमध्ये टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपण थोडं थोडं करून आपण मटण शिजवताना हे गरम पाणी आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे. गॅस आपला फुलच आहे, त्यामुळे मटण छान उकळायला लागेल आणि शिजायला पण वेळ लागणार आहे. जवळजवळ आपल्याला 40 ते 45 मिनटं आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण मसाला बघून घेऊया. आता आपल्याला मटणला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. खोबरं असं भाजून घेतलं आहे. हे ओलं खोबरं आहे, ते मी ह्या पद्धतीने थोडं बऱ्यापैकी भाजून घेतलेलं आहे. आणि अर्धी वाटी मी हे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, ते मी भाजलेलं नाही आहे. आणि 2 टॅमॅटो आहे, ते पण गॅसवरती भाजून घेतलेले आहेत. 2 मध्यम आकाराचे कांदे, ते पण छान असे भाजून घेतलेत मी. 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या, त्या पण भाजून घेतलेल्या आहेत. आणि जवळजवळ 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, बारीक करून घेतला आहे. आणि लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहे. जवळ 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि जवळजवळ 1 चमचा खसखस घेतलेली आहे, छान अशी भाजून घेतलेली आहे मी. आता आपल्याला खलबत्ता घेऊन आपल्याला खोबरं छान असं खलबत्त्यात टेचून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी ही खोबरं, दोन्ही प्रकारचं ओलं खोबरं आणि सुकं खोबरं मी टेचून घेतलं आहे. एक भाजलेलं ठेवलं होतं मी आणि अर्धं मी बिना भाजलेलं ठेवलं होतं, त्यामुळे मी हे सगळं एकत्र कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यात. आता आपल्याला यात खसखस टाकून घ्यायची आहे आणि छान असं हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. खोबरं आणि खसखस आपण बारीक करून घेतलेली आहे. आता आपण हे सर्व साहित्य यात टाकून घेऊया. छान असं बारीक असं छान स्मूथ अशी पेस्ट आपल्याला हे बनवून घ्यायचा, हा मसाला बनवून घ्यायचा आहे छान असा. मटण जवळजवळ 45 ते 50 मिनिटांपासून शिजत आहे. आता आपण बघून घेऊया मटण कितपत शिजलेलं आहे, दाखवते मी तुम्हाला. बघू शकता तुम्ही किती छान असं मटण शिजलेलं आहे. आता आपण मसाला छान असा भाजायला घेऊया. वाटण पण छान आपलं तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला यात मी मिरची मसाला वगैरे काही घातलेला नाही, फक्त खोबरं आणि लसूण वगैरे हेच आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. आता आपण छान मसाला तेलात कलसून घेऊया. पातेलं ठेवून घेतलं आहे. ज्या पातेल्यात मी मटण शिजवून घेतलं त्याच पातेल्यात मला मटणचा रस्सा बनवायचा आहे. त्यासाठी मी जवळजवळ 2 ते 3 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे. जवळजवळ मिरची मी घेतली 1 चमचा, मसाला घेतला आहे मी जवळजवळ 1 चमचा आणि धणे पावडर 2 चमचे.
हे आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे. हे वाटण आपण जे बनवलंय ते टाकून घ्यायचं आहे. मसाला आपण परतून घेत आहोत. त्यात आपल्याला छान असा हा एव्हरेस्टचा मटन मसाला टाकून घ्यायचा आहे. 1 चमचा भरून मी टाकून घेतलेला आहे. मसाला आपल्याला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मसाला छान परतू राहिला आणि तेल देखील आपल्या मसाल्याला छान येत आहे. आता आपल्याला छान असे पीस टाकून घ्यायचे आहे. मटनला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मटनला छान उकळी आलेली आहे. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. जवळजवळ 5 ते 7 मिनटं छान असं बारीक गॅसवरती उकळून घेऊया आणि छान अशी तरी येईल तेव्हा तोपर्यंत आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे. गॅस मी बारीक करते. बघू शकता तुम्ही छान असे मस्त तरी आलेली आहे. मटण तयार झालेलं आहे. स्लो गॅसवरती आपण कुक केलेलं आहे मटण. इतक्या सोप्या पद्धतीने आपण छान अशी झणझणीत मटण करी बनवलेली आहे आणि अगदी कमी साहित्यात आणि टेस्टी आणि आपण स्लो कुक केलेलं आहे. त्यामुळे भन्नाट अशी ही मटणची करी होणार आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.